तुम्ही त्यांना जेवढे जखमा दिल्यात ना त्या सगळ्या मी माझ्या कोमल हातांनी भरून काढेल. त्याचं काय आहे ना, माझ्या हाताचा आणि प्रेमाचा गुणच तसा आहे. यामी, ते बघ तुझी फाईल राहिली होती. अगं बाई, अशी कशी राहिली? प्रिस्क्रिप्शनची फाईल विसरून आली. कसली बावळट नर्स पाठवली हॉस्पिटलनं पण. सध्याची नीट काळजी घेईल का नाही काय माहिती. तर मलाच लक्ष घालावं लागणार आहे. सध्याची काळजी घ्यायला दुसरी चांगली नर्स बघावी लागेल. एक मिनिट, कुठे चाललात? आम्हाला मॅडमची बाईट घ्यायची आहे. कशासाठी? सत्यजित सुर्वे प्रकरणात त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही ते जाणून घ्यायचंय मला. हे बघा, बाईट वगैरे काही मिळणार नाहीये. मॅडम बिझी आहेत, तुम्ही जा. अशी कशी बाईट मिळणार नाही? हक्क आहे तो आमचा बाईट घेण्याचा आणि आम्ही बाईट घेणार. एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. मॅडम आता बिझी आहेत. तुम्ही हवं तर नंतर या. आम्ही इथून कुठेही जाणार नाहीये. आम्हाला मॅडमशी बोलायचंय. पडवळ, थोडा वेळ थांबा, ते गेल्यात आतमध्ये. मॅडम काय ते सांगतील. भक्ती मॅडम, काय गोंधळ चालू आहे बाहेर? मॅडम बाहेर पत्रकार आलेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. पण काही गरज नाही त्यांच्याशी बोलायची, आम्ही सगळं बघतोय बाहेर. बोलवा त्यांना. मंजू अगं पण भारती मॅडम, कधी ना कधी तरी मला त्यांना तोंड द्यावंच लागणार आहे. आणि तुम्हाला काय वाटते ते शांत बसतील? अहो, मी जर आता नाही बोलले ना तर त्यांना अजून चेव चढेल. अजून काय काय बोलत बसतील. बोलवा त्यांना. हा, हे बघा, मॅडमनी परमिशन दिली. एक मिनिट आहे, हळू. मी अशा आतमध्ये. तर वाघमारे मॅडम, संपूर्ण सातारा तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर एकीकडे तुमच्याच पोलीस खात्याने तुमचा सत्कार करायचं ठरवलं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता उठसूट गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांचा कायमच सत्कार केला जाणार आहे का? सत्यजित सुर्वे, ज्यांना अख्खा सातारा देव मानतो, अशा माणसावर गोळी झाडून तुम्ही पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? हे बघा, शांत व्हा. तुम्ही जे प्रश्न विचारताय ते नक्कीच योग्य आहेत. तुम्ही मला विचारलं की लोकांना माझा राजीनामा हवा असताना पोलीस खात्यानं माझा सत्कार करायचा ठरवलाय. हे मला पटतंय का? खरं सांगू, मला अजिबात नाही पटत. आणि मी साहेबांशी बोलून सत्काराला नकार सुद्धा दिलाय. सत्कार नाकारलाय ते ठीक आहे मॅडम, पण ती राजीनाम्याची मागणी होती त्याचं काय? हे बघा, पोलीस जसे कायद्याचे रक्षक आहेत तसे जनतेचे सेवक सुद्धा आहेत. जनता सुद्धा त्यांना तितकीच महत्वाची आहे. आणि जर जनतेला माझा राजीनामा हवाच आहे तर मी त्यांची मागणी सुद्धा पूर्ण करणार.